हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग कथेला सुरुवात करूया. गावात सुट्टीला आलो होतो. माझं नाव समीर, वय 23. शेजारच्या घरात राहणारी काकू मीनाक्षी, वय 38. नवरा परदेशात, सुंदर, गोरी, नेहमी हसमुख. त्या दिवशी दुपारी गावात पाऊस सुरू झाला होता. वीज गेली होती. मी गॅलरीत बसलो होतो. काकू समोरच्या गॅलरीत आली. ओली साडी अंगाला चिटकलेली होती. ती माझ्याकडे बघून हसली. समीर, पाऊस एवढा छान पडतोय, ये ना चहा घ्यायला, ती म्हणाली. मी तिच्या घरी गेलो. घरात शांतता होती, फक्त पावसाचा आवाज. तिने माझ्यासमोर गरम चहा ठेवला. तिचा हात माझ्या हाताला लागला आणि दोघं क्षणभर शांत. तिच्या डोळ्यात काहीतरी वेगळी चमक होती. तुझ्या मावशीकडून ऐकलंय, तू आत्ता कॉलेजला जातोय, मोठा झाला समीर, ती हसत म्हणाली. माझ्या अंगावर शहारे आले. तिच्या बोलण्यातला कोमलपणा आणि एकटेपण जाणवत होतं. पाऊस वाढत गेला आणि आम्ही खिडकीजवळ बसून गप्पा मारत राहिलो. तिचं हसणं, तिचं केसातून पाणी पुसणं सगळं मला मोहात पाडत होतं. अचानक ती म्हणाली, समीर, कधी कधी मन खूप रिकामं होतं. कोणीतरी जवळ बसावं, बोलावं असं वाटतंय. त्या क्षणी आमच्यातलं अंतर कमी झालं. मी तिचा हात धरला. ती थोडी दचकल्यासारखी झाली, पण हात सोडला नाही. दोघंही पावसाकडे बघत बसलो आणि ती हळूच माझ्या खांद्यावर डोकं ठेवलं. त्या संध्याकाळी पाऊस अजून वाढला. विजेचा आवाज येत होता आणि घरात अंधार पसरला. मी उठून जाणार इतक्यात काकूने माझा हात धरला. जाऊ नकोस समीर, वीज वीज येईपर्यंत बस इथेच, एकटं वाटतंय. मी परत बसलो. काकूने मेणबत्ती पेटवली. त्या मंद प्रकाशात तिचा चेहरा हलकी सुंदर दिसत होता. ती खूप शांत होती, पण डोळ्यात काहीतरी बोलत होती. तुला माहित आहे का समीर, मी इथे एकटीच राहते. नवरा महिना दूर असतो. कधी कधी वाटतं माझ्याशी बोलायला कुणी नाहीच. मी हळू आवाजात म्हणालो, काकू, मी आहे ना, तुम्ही हवं ते बोलू शकता माझ्याशी. ती हसली. तिच्या चेहऱ्यावर थोडी चमक आली. हळूहळू गप्पा खोल गेल्या. ती तिचं मन मोकळं करू लागली. तिचं एकटेपण, तिचं मन सतत कुणाला तरी शोधत असतं, हे मला जाणवलं. मेणबत्ती संपत आली. खोलीत अंधार झाला. मी उठून टॉर्च आणायला जातो म्हणताच तिने माझा हात पुन्हा धरला. बस, अंधारात गप्पा मारायला मज्जा येते. त्या क्षणी खोलीत एक वेगळंच वातावरण तयार झालं. आम्ही दोघं अगदी जवळ बसलो. बाहेर जोराचा पाऊस, आत मात्र हळुवार श्वासांचा आवाज. काकूने हळूच विचारलं, तुला कधी कोणावर प्रेम झालंय का? मी मान हलवली. हो, पण सांगितलं नाही कधी. ती माझ्याकडे पाहत म्हणाली, सांग ना, मला ऐकायचंय. ती हसत म्हणाली. मी हसत म्हणालो, आत्ता वाटतंय सांगावं, पण आधी तुम्ही तुमचं सांगा. काकू काही क्षण गप्प बसली आणि मग हलक्या आवाजात म्हणाली, मी पण एकदा प्रेमात पडले होते, पण ते जपून ठेवावं लागलं. आजही कधी कधी ते आठवतंय आणि मन बेचैन होतं. त्या क्षणी मला तिचं मन किती भुकेलं आहे हे जाणवलं. मी
तिच्या डोळ्यात पाहिलं. तीही माझ्याकडे बघत होती. दोघंही शांत. फक्त पावसाचा आवाज आणि आमची धडधडणारी हृदय. पाऊस अजून जोरात कोसळत होता. घरात अजूनही वीज आली नव्हती. मेणबत्ती पूर्ण संपली होती आणि फक्त बाहेरचा विजांचा प्रकाश आत येत होता. मी आत्ता काकू खिडकीजवळ बसलो होतो. तिने हलक्या आवाजात विचारलं, "समीर, तुला भीती वाटत नाही का असं अंधारात बसायला?" मी हसत म्हणालो, "नाही काकू, उलट छान वाटतंय. तुम्ही सोबत आहात ना." ती हळूच हसली. मग थोडी गंभीर होत म्हणाली, "समीर, मला माहीत नाही का, पण आज खूप दिवसांनी मला मनापासून शांत वाटतंय. कुणीतरी माझं ऐकतंय असं वाटतंय." मी तिच्या हातावर हात ठेवला. "काकू, तुम्ही जे काही मनात आहे ते माझ्याशी नेहमी बोलू शकता." त्या क्षणी तिच्या डोळ्यात पाणी आलं. ती माझ्याकडे बघत होती आणि अचानक माझ्या खांद्यावर डोकं ठेवून शांत बसली. बाहेर वीज कडकडली. खोलीत एक क्षण उजेड झाला. तिच्या चेहऱ्यावरच्या भावना स्पष्ट दिसल्या. एकटेपण, ओढ आणि थोडा आनंद. मी हळूच तिचा हात घट्ट धरला. ती हलक्या आवाजात म्हणाली, "समीर, तू आज इथे थांबशील का? पाऊस खूप आहे आणि मला एकटीला भीती वाटते." मी क्षणभर विचार केला आणि मान हलवली. "हो काकू." तिने हळूच स्मित केलं आणि पाणी उकळायला ठेवत म्हणाली, "मी स्वयंपाकघरातून काहीतरी गरम आणते. आपण दोघं बसून गप्पा मारू." त्या रात्री आम्ही खूप बोललो. तिच्या जुन्या आठवणी, माझ्या कॉलेजच्या गोष्टी, तिच्या मनातली भूक आणि रिक्तात रिक्तात हळूहळू दोघांमध्ये एक नातं तयार होत होतं. फक्त शब्दांचं नाही, तर मनाचं. शेवटी झोपायची वेळ आली. काकूने मला हॉलमध्ये गादी घालून दिली. "समीर, जर काही झालं तर मला हाक मार. मी जवळच्या खोलीत आहे." मी झोपायला गेलो, पण डोळा लागत नव्हता. बाहेर पाऊस आणि घरात ती काकूची आठवण डोक्यात फिरत होती. रात्रभर वारा गोवात घोंगावत राहिला. रात्रीचे 2 वाजले होते. पावसाचा आवाज अजूनही जोरात येत होता. मला अजिबात झोप येत नव्हती. मनात फक्त काकू होती. अचानक स्वयंपाकघरातून हलका आवाज आवाज आला. मी उठून पाहिलं. काकू पाण्याचा ग्लास घेत होती. "तुला झोप नाही का येत समीर?" ती हळू आवाजात विचारत म्हणाली. मी मान हलवली. "नाही काकू, पाऊस आणि सगळं आठवून झोप येत नाही." ती स्मित करत म्हणाली, "मलाही नाही येत. ये ना, आपण दोघं खिडकीजवळ बसू थोडा वेळ." मी तिच्यासोबत खिडकीजवळ बसलो. अंधारात फक्त तिच्या चेहऱ्यावर विजेच्या चमकेने प्रकाश पडत होता. ती माझ्याकडे पाहत हळू आवाजात म्हणाली, "समीर, तुला कधी वाटतं का की का की काही क्षण आपल्याला आयुष्यभर आठवणीत राहतात?" मी मान हलवली. "हो काकू, आणि मला वाटतंय आजची रात्र तशीच आहे." दोघंही शांत झालो. ती माझ्या अगदी जवळ आली. तिच्या श्वासांचा उबदारपणा जाणवत होता. हळूच तिने माझा हात धरला. "समीर, मला कधी-कधी वाटतंय मी खूप एकटी आहे आणि आज मला पहिल्यांदा कुणीतरी खरंच माझं मन समजून घेतंय असं वाटतंय." त्या क्षणी मी मी तिच्या डोळ्यात पाहिलं.
दोघांच्या नजरा काही क्षण भेटल्या आणि तिने हळूच डोकं माझ्या खांद्यावर टेकवलं. पाऊस अजून जोरात पडू लागला, पण आमच्यासाठी वेळ जणू थांबली होती. थोड्या वेळाने ती हलक्या आवाजात म्हणाली, "समीर, कधी-कधी मनाची भूक खूप असते. फक्त कोणीतरी जवळ असावं असं वाटतंय." मी तिचा हात घट्ट धरला आणि म्हणालो, "मी आहे ना काकू, आज आणि कायम." त्या क्षणी ती हळूच हसली. तिच्या डोळ्यात अश्रू आणि आनंद दोन्ही होती. त्या रात्री आम्ही दोघं बराच वेळ बोलत राहिलो. आठवणींमध्ये हरवत राहिलो. रात्र संपेपर्यंत आमचं नातं बदलून गेलं. ती आत्ता फक्त शेजारची काकू राहिली नव्हती, तर माझ्यासाठी खास झाली होती. पहाटे पावसाचा आवाज थांबला. घरात एक वेगळीच शांतता होती. मी गादीवर बसलो होतो आणि रात्रीच्या सगळ्या गोष्टी आठवत होतो. त्या रात्री काकूने मन मोकळं केलं होतं. मीही माझं सांगितलं होतं आणि दोघंही आधीपेक्षा खूप जवळ आलो होतो. काकू स्वयंपाकघरात होती. गरम चहा बनवत होती. तिने मला पाहून हसत विचारलं, "झोप लागली का शेवटी?" मी हसत म्हणालो, "हो, पण सकाळ लवकर यावी असं वाटत नव्हतं." ती थोडी लाल झाली आणि म्हणाली, "मलाही नाही. पण समीर, धन्यवाद. खूप दिवसांनी इतकं मोकळं वाटलं." मी चहा घेत म्हणालो, "काकू, तुम्ही एकटी नाही आहात. आत्ता मी आहे ना. जेव्हा हवं तेव्हा बोलवा." ती माझ्या डोळ्यात बघत म्हणाली, "मला आता खरंच विश्वास वाटतो की काही नाती रक्ताच्या नसतात, पण मनाने बनतात." त्या सकाळी आम्ही दोघं गॅलरीत बसून चहा घेत होतो. हवेत मातीचा सुगंध होता आणि आमच्या मनात नवं नातं फुलत होतं. काकूंच्या चेहऱ्यावर समाधान होतं. माझ्या मनात एक वेगळाच आनंद. त्या दिवसानंतर आमचं नातं फक्त शेजारचं राहिलं नाही. आम्ही दोघं एकमेकांचे खरे मित्र झालो. काकूंच्या जीवनातला एकटेपणा संपला आणि मला तिचं मन जपायला कारण मिळालं. कथा इथे संपते, पण ती रात्र आणि ती सकाळ कायमची आठवण बनून राहिली. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा? कमेंट करून सांगा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन कथेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.